सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुख। विश्ववंदनीय विश्व शांती दूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म चा सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी एक छोटेखाने उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। यापूर्वीच्या काही देशनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांताच्या संदर्भामध्ये आपण धम्मदेशना श्रवण केल्या होत्या। दान, शील आणि प्रज्ञा या तीन सद्गुणांचं अनुसरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्या सुखाची मनोकामना, ज्या सुखाची इच्छा तो करत असतो, त्या सुखाला तो प्राप्त होत असतो। ते सुख म्हणजे श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत चार प्रकारचे मार्ग आणि चार प्रकारची फळ हे अत्यंत महत्त्वपूर्ण बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करत असताना किंवा बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण करत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे सुख आहे, हे सर्वश्रेष्ठ सुख ज्याला भगवंताने निब्बाण सुख असं म्हटलेलं आहे। तर यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत हे मार्गातील जे भवबंधने भगवंताने सांगितली, ज्याला विकार असं म्हटलेलं आहे। आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्याला अडथळे असं म्हणतात। म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असताना मार्गामध्ये येणारे 10 प्रकारची अडथळे, ज्याला साहित्यिक भाषेमध्ये भवबंधन अशा प्रकारचं म्हटलं जातं। तर 9 प्रकारची भवबंधने आपण बघितली होती। 10व्या प्रकारचं भवबंधन अविद्या आपलं राहिलं होतं। तर आज या देशनेमध्ये केवळ अविद्या म्हणजे काय आणि त्या अविद्येपासून उत्पन्न होणारी जी शृंखला आहे, ज्याला प्रत्युत्तर समुत्पाद सिद्धांताची शृंखला असं म्हटलेलं आहे,
जे अविद्येची जी शृंखला आहे ती कशा प्रकारे मृत्यूपर्यंत येत असते आणि मृत्यूपासून पुन्हा परत जेव्हा अविद्येपर्यंत येत असते, तर 12 प्रकारची त्यामधील अंग प्रत्यक्ष समत्वाद सिद्धांताचे आणि 12 प्रकारचे विरुद्ध अंग, म्हणजे हे केल्याने ते होत असते, ते केल्याने ते होते, हे नष्ट झाल्यानंतर ते नष्ट होते, ते नष्ट झाल्यानंतर हे नष्ट होते. म्हणजे अशा प्रकारे 12 अंग सुरुवातीचे आणि 12 अंग विरोधाभास जे नष्ट करण्याचे अंग असे 24 हे जे महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत, तर ते 12 महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण जे काय आपले राहिलेले 5-6 दिवस आहेत, तर या 5-6 दिवसामध्ये हा टॉपिक आपण पूर्ण करूया. आज आपण बघूया केवळ अविद्या म्हणजे काय. सर्वसामान्य ज्ञान किंवा सर्वसामान्य शब्दामध्ये अविद्याचा जर शब्दशः अर्थ जर बघितला असेल, तर अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्या म्हणजे अज्ञान. मग अविद्या म्हणजे अज्ञान, तर कोणतं अज्ञान, कशा प्रकारचं अज्ञान, कोणत्या गोष्टीच्या प्रति मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारं अज्ञान, जन्म आणि मृत्यूबद्दलचं अज्ञान. ओके, आणखी धम्माबद्दलचं अज्ञान. ओके, आणखी सत्य असत्य, सत्याबद्दलचं अज्ञान, सत्य काय असत्य काय याचं अज्ञान. ओके, अज्ञान मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे अज्ञान आहे, जसं जन्म आणि मृत्यूच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण अज्ञान म्हणू शकतो. धम्मतत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याला आपण अज्ञान म्हणू शकतो. किंवा सत्य का आहे, असत्य का आहे, योग्य काय, अयोग्य काय, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय आपल्या हिताचं, काय आपल्या सुखाचं, काय केल्याने पुण्य होते, काय केल्याने पाप होते, या संदर्भामध्ये सुद्धा मनुष्याला अज्ञान असते. तर भगवंताच्या दृष्टिकोनातून किंवा भगवंताच्या तत्वज्ञानातून हे सर्व प्रकारचं अज्ञान तर आहेच, परंतु महत्त्वपूर्ण ज्याला भगवंताने अज्ञान असं म्हटलं आहे, आणि त्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये अज्ञान असल्यामुळे मनुष्य जे आपलं जीवन जगत असतो, तर त्या जीवनामध्ये मनुष्य बिनधास्तपणे जीवन जगतो. ज्याला खा पिया मौज मजा करा असं आपण म्हणतो. जसं जीवनाचे 2 टोक आहे. एक जीवनाचं टोक आहे की खाणे पिणे मौज मजा करणे, उद्या आपण काही राहणार नाही, असं अनेक लोकांना वाटतं. आणि 99% म्हटलं तरी काही हरकत नाही. 99% लोकांच्या मनाची मानसिकता अगदी अशाच प्रकारची असते. खाणे पिणे मौज मजा करणे, कारण उद्या आपण मरणार आहोत असं प्रत्येकाला वाटतं. आणि मृत्यूच्या अगोदर मग आपण जीवन जगून घेतलं पाहिजे अशी एक धारणा मनुष्याच्या मनामध्ये असते. दुसऱ्या बाजूने काही लोक असा विचार करतात, हे जीवन काय पुन्हा पुन्हा येणार नाही, आणि जीवन पुन्हा पुन्हा येणार नसल्या कारणाने आपण शरीराला देहदंड द्यावा, आपण व्रतवैकल्य करावं, आपण उपवास तपास करावा, यज्ञयाग करावा, या संसाराचा त्याग करावा, आणि शरीराला जेवढ्या यातना देता येतील तेवढ्या यातना देऊन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण वाटचाल करावी. या 2 मार्गाने प्रामुख्याने मनुष्य जीवन जगत असतो. परंतु या दोनही मार्गाचा भगवंताने त्याग केला. कारण खाणे पिणे मौजमजा करणे, भगवंत असे म्हणतात की आज जरी तुम्ही हे सर्व काही केलं तर तुमचं मन समाधान होईल असं बिलकुल नाही. उद्या लगेच तुमच्या चित्तामध्ये तो विचार उत्पन्न होऊ शकतो. उद्या झाला तर लगेच परवा सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे जसं की एखाद्या अग्नीमध्ये जर लाकडं आपण टाकले तर तो अग्नी असं म्हणणार नाही की बस ठीक आहे आता मला लाकडाची आवश्यकता नाही. तर त्या अग्नीमध्ये जेवढे काही लाकडं तुम्ही टाकसाल तर ती अग्नी
नाही म्हणणार नाही, त्या लाकडांना तो जाळत राहील. अगदी तशाच प्रकारे हे जे भौतिक सुख संपदा आहे किंवा खाणे पिणे मौजमजा करणे, अशा प्रकारची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये जी उत्पन्न होणारी असते, तर ती कमी होणारी नसते, म्हणजे ती सतत सतत वाढणारी असते. त्यामुळे अशा प्रकारचं जीवन जगणारा मनुष्य सुद्धा सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि शरीराला देहदंड जर मनुष्य देत असेल, तर भगवंत असे म्हणतात की मी जेवढा देहदंड शरीराला दिला, मी जेवढा त्रास दिला, मी जेवढ्या यातना म्हणजे भोजनाच्या संदर्भामध्ये असतील किंवा वर्तवैकल्याच्या संदर्भामध्ये असेल, मी जेवढं वर्तवैकल्य केलं, तेवढं वर्तवैकल्य या संसारामध्ये कोणीही केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगतो की दुःखमुक्तीचा हा सुद्धा मार्ग नाही. हे दोनही मार्ग हीन पृथकजन मूर्खजनाचे अज्ञानजनाचे आहेत, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे या दोनही मार्गाचं अनुसरण करणारा मनुष्य किंवा या दोनही मार्गाने जीवन जगणारा मनुष्य सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही किंवा सत्याला तो प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मध्य मार्गाने जीवन जगणारा मनुष्य आपल्या मनातील सर्व प्रकारचं अज्ञान अंधकार नष्ट करतो, नाहीस करत असतो. मग अज्ञान कशाचं? तर भगवंत असे म्हणतात, चार आर्य सत्यांच्या प्रती असणारं जे अज्ञान असते, ज्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे चार आर्य सत्य, या चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणणे, यथार्थ रूपाने समजून घेणे, या चार आर्य सत्याचं परीक्षण करणे, निरीक्षण करणे, आकलन करणे, त्याला समजून घेणे, त्याचं विभाजन करणे आणि त्या चार आर्य सत्याची असणारी सत्यता प्रत्यक्ष रूपाने आपण समजून घेणे आणि प्रॅक्टिकली आपल्या जीवनाशी त्या चार आर्य सत्याचा संबंध जोडणे किंवा त्या चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने समजून घेऊन तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करणे. या चार आर्य सत्याला जर यथार्थ रूपाने मनुष्याने जाणलं, समजून घेतलं आणि त्यानुसार जर मनुष्य जीवन जगू लागला, तर मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारं जे अज्ञान आहे, उत्पन्न होणाऱ्या अज्ञानाला मनुष्य पूर्णपणे नष्ट करतो, नाहीस करत असतो. कधी कधी काही लोकांच्या मनामध्ये प्रश्नही उत्पन्न होतात. काही लोक असं म्हणतात की जे चार आर्य सत्य आहे, बुद्ध आणि धम्मग्रंथ कोण वाचला? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ कोणी वाचला? 1 2 नाही वाचला? 3 4 5 6. प्रस्तावना कोणी वाचली? म्हणजे ग्रंथ कसं काय वाचता तुम्ही? कोणताही ग्रंथ वाचताना त्या ग्रंथाची प्रस्तावना पहिले वाचले पाहिजे. कारण लेखक जो ग्रंथ लिहित असतो, ग्रंथ लिहिल्यानंतर त्या ग्रंथाची प्रस्तावना ही शेवटी लिहिली असते. म्हणजे सगळा ग्रंथ लिहून झाल्यानंतर त्या ग्रंथामध्ये काय आहे, कशा प्रकारे आहे, लेखकाला काय म्हणायचं आहे, या सर्व गोष्टी त्या ग्रंथामध्ये दिलेल्या असतात. बरं ठीक, तो जो ग्रंथ आहे बाबासाहेबांनी कशाला अर्पण केला, कोणाला अर्पण केला? ग्रंथ अर्पण केला जातो की नाही? कोणाला अर्पण केला? बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ. कारण ग्रंथ अर्पण केला जातो की नाही? ग्रंथ जेव्हा लिहित असतात तर तो ग्रंथ कुणाला तरी अर्पण केला जात असतो. असा एकही ग्रंथ नसतो की जो ग्रंथ अर्पण केला जात नाही. प्रत्येक ग्रंथ अर्पण केला जात असतो. तुम्हाला जर हे समजत नसेल, समजून घ्या, मग काय खरं नाही तुमचं. मी रोज गाथा म्हणतो ना. कोणती गाथा म्हणतो मी? प्रवचनाच्या अगोदर कोणती गाथा म्हणतो रोज मी? सुखो बुद्धानोपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस सामग्री
समगानं तपो सुखो, रोजच तर गाथा म्हणजे आहे की नाही. या गाथेला बाबासाहेबांनी हा ग्रंथ समर्पित केला. सुखो बुद्धानुपादो, म्हणजे बुद्धाचा जन्म हे सुखकारक आहे. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम देशना, भगवंताची देशना ही सुखकारक आहे. सुखा संघस सामग्री, संघाची एकता ही सुखकारक आहे. समगानं तपो सुखो, एकत्र येऊन तप करणे हे सुखकारक आहे. या गाथेला भगवंताने, मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारले होते की प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी प्रश्न निर्माण केले आहेत 4. तुम्ही बाकीचे आता 3 शोधा घरी जाऊन. एक प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ही जे 4 आर्य सत्य आहे, ही 4 आर्य सत्य भगवंताने मूळ आपल्या उपदेशामध्ये म्हटले की नंतर भिक्षूंनी जोडलेले सत्य आहे किंवा भिक्षूंनी हा दिलेला उपदेश आहे. म्हणजे मूळ उपदेश म्हणजे मूळ बाबा भगवंताची शिकवण आहे की नंतर भिक्षूंनी दिलेला हा उपदेश आहे. 4 आर्य सत्याच्या संदर्भामध्ये तिथे प्रश्न केला गेला आहे. बाबासाहेबांनी 4 प्रकारचे प्रश्न केले, त्यापैकी हा एक प्रश्न त्यामध्ये आहे. किंवा काही लोक असं म्हणतात की 4 आर्य सत्य हे बुद्धांची मूळ शिकवण नाही. 4 आर्य सत्य नंतर भिक्षूंनी दिलेला उपदेश आहे असंही काही लोक म्हणतात, पण त्यांची ती मिथ्या दृष्टी आहे. कारण 4 आर्य सत्य हा भगवंताच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. भगवंताने कुठेही डायरेक्टली 4 आर्य सत्याची देशना दिलेली नाही. सुरुवातीला भगवंत दानकथा सांगायचे, शीलकथा सांगायचे, स्वर्गकथा, नरककथा, काम असण्याचे दुष्परिणाम. मनुष्याचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. कारण सहजासहजी मनुष्याला हा समजणारा उपदेश नाही. अत्यंत कठीण उपदेश आहे, अत्यंत गहन अशा प्रकारचा उपदेश आहे. आणि हा उपदेश गहन असल्या कारणाने सहज लोकांना समजण्यासारखा नाही. त्यामुळे भगवंत लोकांचं चित्त प्रसन्न झालं, आनंदी झालं की त्यानंतर 4 आर्य सत्याची देशना देत असत. आणि अनेक ठिकाणी भगवंताने 4 आर्य सत्याच्या देशना दिलेल्या आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रांचा जो मूळ गाभा आहे, मूळ उपदेश आहे, तो मूळ उपदेश तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे. 4 आर्य सत्य म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे. पहिला आर्य सत्य आहे दुःख. पहिला आर्य सत्य आहे दुःख. दुसरा आर्य सत्य दुःख समुदाय. तिसरा आर्य सत्य दुःख निरोध. चौथा आर्य सत्य दुःख निरोधा गामिनी पटिपदा आर्य सत्य. ही 4 प्रकारची आर्य सत्य भगवंताने धम्म चक्र प्रवर्तन सूत्रांचा उपदेश करत असताना या 4 आर्य सत्याचं भगवंताने विश्लेषण केलं. त्याच्यापूर्वी ही 2 टोकं भगवंताने सांगितले पंचवर्गीय परिवर्जकांना. आणि हा उपदेश पंचवर्गीय परिवर्जकांना देत असताना भगवंताने डायरेक्ट नाही सांगितलं या भिक्षूंनो मी तुम्हाला 4 आर्य सत्याची देशना देतो, असं बिलकुल नाही. सुरुवातीला भगवंताने विशुद्धी मार्ग सांगितला त्यांना. आणि विशुद्धी मार्ग सांगितल्यानंतर पंचवर्गीय परिवर्जकांचं चित्त प्रसन्न झालं, आनंदी झालं. आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात की मी तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाचा उपदेश करतो, तुम्ही शांत चित्ताने एकाग्र चित्ताने ऐका. आणि भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना धम्म चक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करत असतात. तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केल्यानंतर या संसारामध्ये फक्त आणि फक्त भगवंत धम्म चक्र प्रवर्तन करत असतात. कोणीही या संसारामध्ये धम्म चक्र प्रवर्तन करू शकत नाही. धम्म चक्र परिवर्तन करण्याची क्षमता कुणामध्ये सुद्धा नसते. आणि त्यामुळे केवळ भगवंत धम्म चक्र परिवर्तन करत असतात. ते जे काही नंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार होत असतो त्याला अनुप्रवर्तन सुद्धा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बुद्धाच्या नंतर धम्माला गती देणे त्याला अनुप्रवर्तन अशा प्रकारचं म्हटलं जात असे. तर 4 आर्य सत्य, या 4 आर्य सत्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये असणारं अज्ञान, म्हणजे आता जसं
आपण सांगले की दुःख आहे, ठीक आहे, दुःख समुदाय आहे, दुःखाचा निरोध आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. मग नेमकं दुःख म्हणजे काय? दुःखाचा समुदाय म्हणजे दुःखाचा संग्रह कशा प्रकारचा होतो, तर दुःखाचा निरोध आपण कसा करू शकतो आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, या सर्वश्रेष्ठ 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आकलन करणे, त्याचं निरीक्षण करणे, परीक्षण करणे, त्याची व्याख्या करणे हे मनुष्याच्या जीवनाचा सर्वात मोठा उद्देश आहे. 4 आर्य सत्याला समजून घेणे. आता पहिला सत्य समजू आपण, दुःख म्हणजे काय? सांगा बरं तुम्ही, दुःख म्हणजे काय तुमच्या भाषेमध्ये? जन्म घेणे दुःख, आणखी म्हातारपण दुःख, आणखी आजारपण दुःख, आणखी मृत्यू दुःख, आणखी पीओबी दुःखा, अपीओबी दुःखा दुःख, आणखी बरं सांगतो मी आता, बऱ्यापैकी आहे, समजून घ्या. तर जन्म घेणे दुःख आहे पहिलं. दुःख या सत्याच्या 12 कडे आहे. दुःख हे 12 अंगाने मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होत असते. केवळ दुःख म्हटलं म्हणजे संपलं असं नाही आहे, तर ते दुःख उत्पन्न होण्याच्या 12 कडे आहे, 12 अंग आहे. जसं पहिलं अंग आहे जन्म घेणे दुःख आहे. तर जन्म घेणे दुःख आहे का सुख आहे? बाळ जर जन्माला आलं तर तुम्ही काय रडता का? बाळ जन्मास आलं रडता का तुम्ही? आनंद व्यक्त करता ना. तुम्ही पेढे वाटता, मुलगा झाला तर पेढे म्हणा, आणि मुलगी झाली तर जिलेबी. आता काय माहिती जिलेबी कोणा आणली ते, आहे की नाही? मुलीला म्हणा जिलेबी आणि मुलाला म्हणा पेढे, अशी लोकांची मानसिकता. तर जन्म घेणे दुःख कसा आहे? भौतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर आपल्याला बाळ जर झालं तर आपण आनंद व्यक्त करतो, आनंद केलाय पाहिजे, कारण आपल्या परिवारामध्ये नवीन सदस्य येतो त्यामुळे आपला आनंद होतो. एक भगिनी माता बनते त्यामुळे तिला आनंद होतो, पिता बनते कुणीतरी त्याला आनंद होतो. म्हणजे जन्म आपल्या भौतिक दृष्टीने जर आपण विचार केला असेल तर ते आपल्याला आनंददायी वाटते. परंतु जन्मास आलेलं जे बाळ असते, सर्वच्या सर्व जरी आनंद व्यक्त करत असतील, रडते कोण? बाळ हे रडत असते. बाकी सर्व आनंद व्यक्त करतात. म्हणजे आईला आनंद होतो, वडिलांना आनंद होतो, आजी आजोबाला आनंद होतो, परिवारातील सर्व लोकांना आनंद होतो, शेजाऱ्या पाजाऱ्याला नाही म्हणलं तरी आनंद होतो, इच्छा नसेल तरी आनंद व्यक्त करतात. पण आनंद सर्वांना होत असतो. पण बाळ मात्र रडते. का रडते बाळ? का रडते बाळ? बाळ का रडते सांगा बरं, समजून घ्या. बाळ जर रडलं नाही, एक विशेषता, बाळ जर समजा रडलं नाही तर त्याला रडवलं जाते. डॉक्टर प्रयत्न करतात, त्याला चिमटे घेतात, रडलं पाहिजे त्याला थाप मारतात. जेव्हा बाळ रडलं तेव्हा डॉक्टर हसते, आई पण हसते. हा, बाळ आता जिवंत आहे. असं होते की नाही? असं होते. पण का बाळ का रडते सांगा? जन्मास आलेलं बाळ का रडते? काय कारण? कमाल झाले, तुम्ही आई आहात ना सर्व. म्हणजे बघा, मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं, माता जे खात असेल, पीत असेल, ते सर्व काही बाळाला मिळते का नाही? अन्न स्वरूपामध्ये. जेव्हा मातेची नाळ म्हणजे तोलल्या जाते बाळाची, तर बाळाची नाळ तोलल्याबरोबर बाळ रडते. का रडते? कारण आता त्याला स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या असतात. त्याला हवेची गरज असते, त्याला अन्नाची गरज असते, आणि अन्नासाठी, हवेसाठी, अर्थात जीवन जगण्यासाठी तो आता रडत असतो. तेव्हा रडतो, शेवटपर्यंत रडतच राहतो, आहे की नाही? तेव्हापासून म्हणते मला पाहिजे,
ऐक ना, मला पाहिजे म्हणते, आता मला हवा पाहिजे, मला अन्न पाहिजे, मला पाणी पाहिजे. आणि तेव्हापासून त्याच्या म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण व्हाव्या, कारण अगोदर तर माता पुरवते सर्व काही. म्हणजे बाळाची नाळ तोडल्याबरोबर बाळ रडते, कारण त्याच्या स्वतःच्या गरजा त्याला आता पूर्ण करायच्या असतात. आणि त्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मग तो बोलू शकत नाही, तर तिथे बाळ रडत असते. जन्म घेणे हे दुःख आहे. मग दुःख का आहे, तर भगवंत असे म्हणतात की आता हे जे जन्म घेतलेला आहे, आता हा जन्म घेतला म्हणजे सर्व संपलं असं नाही आहे. जन्म घेतला म्हणजे सर्व संपलं असं नाही आहे. तर आता पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्म मनुष्य घेत असतो. कारण बघा, जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या मुखातून पहिलं उदान निघत असते. सहज उदान म्हणजे सहज मुखातून निघलेले शब्द, अनेक जाती संसारं संधा विसा अनेक बिसंग गहकार कंगवे संता दुःखा जाती पुनः पुनः. गहकारं कोसो दिट्ठी से पुनः गेहन कहासे फासु का ते भग्गा. म्हणजे या संसारामध्ये अनेक जन्मापर्यंत मी जन्म घेतलेला आहे. हे तृष्णे, आता मी पूर्णपणे तुला छन्न विच्छिन्न करून टाकला, तुला पूर्णपणे नष्ट केलं, नाहीस केलं. ज्या गृहकारका म्हणजे घर बांधण्यासाठी जी जी साधनं लागतात, त्या सर्व प्रकारच्या साधनाला मी आता नष्ट केलं, नाहीस केलं. आता माझा पुन्हा जन्म नाही. अशा प्रकारे त्यांच्या मुखातून ते उद्गार निघतात. म्हणजे जन्मास मनुष्य आला म्हणजे सर्व संपलं असं बिलकुल नाही. मनुष्याने जर या वर्तमान काळामध्ये आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा जर नष्ट केल्या, नाहीसा केला, तर मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे हे दुःखाचं पहिलं कारण आहे. कारण जन्म जर त्याने घेतला नसता तर त्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न झाले असते का? नाही उत्पन्न झाले असते. जन्म घेतला म्हणून भविष्यामध्ये येणारे दुःख त्याच्या जीवनामध्ये आहे. मग जन्म घेणे दुःख आहे. जन्म घेतल्यानंतर आजार पण दुःख आहे. अगदी आपल्याला छोटासा आजार असू द्या, बघा, त्या डोकं दुखू द्या, आपलं पोट दुखू द्या, किंवा कुठल्याही प्रकारचा छोटा मोठा आजार असू द्या, की क्षणामध्ये मनुष्याला दुःख होत असते. मनुष्य सहज म्हणतो की अरे, हा आजार मला व्हायला पाहिजे नव्हता, दुसरा आजार झाला तर काही हरकत नाही. परंतु असा कुठल्याही प्रकारचा आजार नाही की तो मनुष्याला प्रिय वाटतो, मनुष्याला दुःख देणारा असतो. छोटा मोठा जरी आजार असेल तरी सुद्धा बघा मनुष्याला ते दुःख देणारा ठरत असतो. आणि त्यामुळे आजारपण सुद्धा हे दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं. त्यानंतर म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे. एक म्हातारपण, ऊर्ध्वत्व, ज्याला भगवंतांनी असं म्हटलं, ऊर्ध्वत्व सुद्धा हे दुःखकारक आहे. कसं ऊर्ध्वत्व दुःखकारक आहे? कसं म्हातारपण कसं दुःखकारक आहे? त्याला आता मरतो वाटते, आहे की नाही? म्हाताऱ्याला काय वाटतं, आता मी मरणार आहे. मग मरणार आहे तर हे दुःख कसं? मनुष्याला म्हातारपण दुःख यासाठी वाटतं की त्यांना असं वाटतं की आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. मग मी मृत्यूला तर प्राप्त होणार आहे, पण मी हे जे कमावलेलं आहे, हे जे मी कमावलेलं आहे, प्रामाणिकपणे कमावलेला असेल किंवा जे काय ज्या मार्गाने कमावलं असेल त्या मार्गाने अरे कमावलेला आहे, तर त्याला असं वाटतं की मला हे आता सर्व काही सोडून जावं लागणार आहे, हे सर्व काही नष्ट होणार आहे, मी तर राहणार नाही. मी एवढ्या मेहनतीने एवढ्या परिश्रमाने हे कमावलं, हे सर्वच्या सर्व मला सोडून जायचं आहे. म्हणजे जीवनाच्या प्रती जी त्याची आसक्ती असते, जो लोभ असतो, जी तृष्णा असते, ती तृष्णा मात्र हळूहळू नष्ट होत असते, नाहीशी होत असते. आणि तो त्यामुळे मनामध्ये अशी इच्छा पुन्हा पुन्हा करतो की अरे मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. आणि भौतिक ज्या काही सुख संपदा आहे, जसं म्हातारपणाचे लक्षण भगवंताने सांगितले, डोक्याचे केस पांढरे होणे, ओठातील दात पडणे, शरीरावरती सुरकुत्या पडणे, काठीचा आधार घेणे, शरीर हलणे, लखलख करणे, म्हणजे अशा प्रकारचे लक्षण सांगितले. आता भाग तो वेगळा. आता डोक्याचे केस पांढरे कोणाचे होतात? जन्मलेल्या 10 वर्षाच्या बाळाचे होतात आणि 20 वर्षाच्या बाळाचे होतात आणि 60 वर्षाच्या बाबाचे सुद्धा काळे केस होतात. म्हणजे कशामुळे? आता वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत ना. आता म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण की केस पांढरे झाले म्हणजे म्हातारा झाला मनुष्य.
आहे की नाही? कारण केस आता काळे पण करता येतात, तो भाग वेगळा आहे. पण कितीही जरी आपण असं केलं तरी सुद्धा जी सत्यता आहे ती काही लपवल्या जात नाही. आणि त्यामुळे त्या मनुष्याला असं वाटतं की मी आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, तर याचा तो चिंतन करत असतो, मनन करतो की अरे मी एवढा तरुण होतो, मी एवढा सुंदर होतो, मी एवढा बलवान होतो, मी एवढा धनवान होतो, परंतु हे सर्व काही माझ्याकडून आता हळूहळू नष्ट होत आहे, हे सर्व संपत आहे. आणि अशा प्रकारच्या या चिंतनामध्ये राहून तो पूर्णपणे म्हणजे दुःखी होतो, कष्टी होतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की म्हातारपण सुद्धा हे दुःखकारक आहे. त्यानंतर मृत्यू हे दुःखकारक आहे. मृत्यूला जेव्हा मनुष्य प्राप्त होत असतो तर अपतिष्टांना दुःख देऊन तो जात असतो. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात पियोबी दुःखा अपियोबी दुःखा. प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून गेला असेल तरी सुद्धा आपल्याला दुःख होत असते. अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्तींचा संयोग हे सुद्धा दुःखकारक आहे. जसं एखाद्या व्यक्तीसोबत पटपट नाही, समजून घ्या, पटत नाही आपल्या एखाद्या व्यक्तीसोबत, आणि तशा प्रकारचा व्यक्ती जर समोरून आला, आपण रस्त्याने चालत आहोत, रस्त्याने चालता चालता समजा अचानकपणे आपल्याला ठेस लागले आणि टर्न वरून तो व्यक्ती आपल्याला दिसला, आपण काय म्हणतो, याचं तोंड पाहिल्यामुळे बघा मला ठेस लागली, याचं तोंड पाहिल्यामुळे मला दुःख झालं. कधी कधी लोक म्हणजे तोंडाकडे पाहून सुद्धा नाक मुरडतात, कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून. निसर्गाने एवढा मोठा चांगला चेहरा दिला तरी सुंदर चेहरा जरी असेल तर लोक तिकडे तोंड करतात. कशामुळे? कारण अप्रिय आहे ना ते, अप्रिय आहे, प्रिय नाही आहे ते. प्रिय जर असेल तर हसतात, हसत मुखाने बोलतात, ऐक नाही. परंतु अप्रिय जर असेल तर मात्र लोक दुःख व्यक्त करत असतात. कारण अप्रिय, अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येत असतो, अप्रिय व्यक्तींचा जेव्हा संयोग होत असतो तेव्हा सुद्धा बघा मनुष्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अप्रिय व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा उत्पन्न होतो, एवढंच काय तर अप्रिय व्यक्तींचं आपल्याला स्मरण जरी झालं असेल, त्याची आठवण जरी आपल्याला झाली असेल तरी सुद्धा मनुष्याला दुःख होत असते. पुन्हा पुन्हा मनुष्य दुःख उत्पन्न करत असतो. आणि त्यामुळे पियोबी दुःखा आणि अपियोबी दुःखा हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. त्यानंतर संकितेन पचुपादान खंदा दुःखा. संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 उपादान स्कंद जेव्हा आपण प्रत्यत्य संताप सिद्धांत सांगू तेव्हा ह्या 5ही उपादान स्कंदाचं विश्लेषण करेल. म्हणजे किती झाले? जन्म दुःख आहे, आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, पियोबी दुःख, अपियोबी दुःख. त्याच्यानंतर 5 उपादान स्कंद यंपिंची न लभंती दुःखा. इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. आपली जर इच्छा असेल, इच्छा असते मनुष्याची, सर्व प्रकारच्या इच्छा असतात मनुष्याच्या, म्हणजे आजारी पडू नये अशी इच्छा असते, किंवा म्हातारपण येऊ नये अशी इच्छा असते, मला मृत्यू येऊ नये अशा प्रकारची इच्छा असते. परंतु मनुष्याच्या इच्छा काही पूर्ण होत नाही. कोणाच्या इच्छा पूर्ण होतात? कारण मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतच नाही. आणि मनुष्याच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मनुष्याला दुःख होत असते. कारण इच्छेची पूर्ती आहे ना, आपण आपल्या मनामध्ये एखादी इच्छा व्यक्त करत असेल आणि ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर बघा मनुष्याला अत्यंत दुःख होत असते. छोटी जरी इच्छा असेल किंवा मोठी जरी इच्छा असेल तर मनुष्याची ती पूर्ण नाही झाली की मनुष्याला दुःख होत असते. शेख चिली माहिती आहे तुम्हाला? शेख चिली सारखं दुःख होते की नाही? म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा दुःख उत्पन्न होत असते. अगदी छोट्या छोट्या इच्छा मनुष्याच्या असतात आणि बहुतांश करून मनुष्याच्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि मनुष्याच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मनुष्याला दुःख होत असते. इच्छा पूर्ण होत नाहीत असं नाही आहे, इच्छा पूर्ण होतात मनुष्याच्या, परंतु कोणत्या इच्छा असाव्या? इच्छा पण महत्वपूर्ण आहे. कोणती इच्छा आपण करतो किंवा ती इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करतो हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये
पुन्हा पुन्हा त्या उत्पन्न होणाऱ्या ज्या इच्छा असतात ते सुद्धा दुःखाचं कारण आहे. म्हणजे जन्म घेणे दुःख आहे, आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, पियोबी दुःख, अपियोबी दुःख, यमपींची न लभंती दुःख म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे, आणि पंच उपादान स्कंद हे दुःखकारक आहे. 7 आणि 5 12 प्रकारच्या कड्या ही दुःखाचं अंग आहे. दुःख म्हणजे काय तर हे 12 प्रकारचे जे काही 12 प्रकारचे अंग आहे, म्हणजे 12 प्रकारच्या क्रिया जेव्हा जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात तेव्हा तेव्हा मनुष्याला दुःख होत असते. त्याच्यानंतर दुःखाचा समुदय आहे, दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे. तर दुःखाचा समुदय काय आहे? समुदय म्हणजे एकत्रित येणे, समुदय म्हणजे संग्रहित करणे. तर दुःख संग्रहित कसं होते? हे जे 12 प्रकारच्या कड्या आहे, या 12 प्रकारच्या कड्या कोणत्या गोष्टीमुळे संग्रहित होत असतात? तर ज्याला भगवंताने तन्हा असं म्हटलं आहे. कृष्ण असं म्हटलंय, तन्हाय जायती शोको तन्हाय जायती भयं तन्हाय विपमुत्तस्स नत्ती शोको कुतो भयं. ज्यांनी तृष्णेला नष्ट केलं आहे, ज्यांनी तृष्णेला नाहीसे केला आहे, ज्यांच्या तृष्णा पूर्णपणे समूळ नष्ट झाल्या, त्याला भय नाही, शोक नाही, दुःख नाही. अशा प्रकारचा मनुष्य भयरहित जीवन जगत असतो. आणि त्यामुळे ही तृष्णा म्हणजे काय तर तृष्णा म्हणजे तहान. साध्या सोप्या भाषेमध्ये तृष्णा म्हणजे तहान. मग तहान कशाची, तृष्णा कशाची? तर वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छेला प्राप्त करण्याची मनुष्याची तृष्णा असते. मग कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे आणि विभव तृष्णा आहे. या 3 प्रकारच्या तृष्णा आहे. कामतृष्णा म्हणजे कामछंद, कामभाव या 6 इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या ज्या संवेदना असतात, या संवेदनेला, या क्रियेला, या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी मनुष्य जे प्रयत्न करत असतो. 6 आयतन जेव्हा सांगेल तेव्हा सविस्तर सांगेल तुम्हाला. तर ह्या 6 आयतनाच्या द्वारे कामतृष्णा म्हणजे तृष्णा म्हणजे इच्छा. साध्या सोप्या भाषेमध्ये तृष्णा म्हणजे इच्छा, म्हणजे इच्छा मनुष्य व्यक्त करत असतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. तर कामतृष्णा म्हणजे कामभाव, कामराग. त्यानंतर विभव तृष्णा, विभव म्हणजे भविष्यामध्ये जर मी जन्मास आलो तर मी असा करेल, मी तसा करेल. अनेक लोकांना असं वाटतं, अनेक लोक आजही म्हणतात आम्हाला मैत्री बुद्धाच्या काळामध्ये जन्म घ्यायचा आणि म्हणून आम्ही पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो. म्हणजे भविष्यामध्ये माझा जन्म व्हावा, भविष्यामध्ये जन्म व्हावा यासाठी सुद्धा मनुष्याच्या मनात तृष्णा उत्पन्न होते. कधी कधी म्हणजे भवतृष्णा म्हणजे भूतकाळामध्ये जर मी असतो, भगवंताच्या काळामध्ये जर मी असतो तर मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, असे सुद्धा भावना मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होते. म्हणजे भवामध्ये मनुष्य पडतो, भूतकाळामध्ये जात असतो, विभव म्हणजे वर्तमान काळामध्ये मनुष्य जात असतो. भगवंत असे म्हणतात या 3ही प्रकारच्या तृष्णा मनुष्याला दुःख देणाऱ्या आहे. वर्तमान काळात त्या तृष्णा सुद्धा म्हणजे वर्तमान काळामध्ये इच्छा आपण व्यक्त करतो ते सुद्धा दुःख देतात, भविष्यामध्ये जे आपण इच्छा करतो तेही दुःख देतात, आणि भूतकाळामध्ये जर आपण विचार करत असेल तर तेही सुद्धा आपल्याला दुःखच देणारे असतात. आणि या 3ही तृष्णेच्या द्वारा मनुष्याच्या मनामध्ये जो विकारांचा संग्रह होत असतो, समूह होत असतो, या समूहाला पूर्णपणे आपण नष्ट करायचं असते, नाहीसं करायचं असते. ज्याला निरोध असं म्हटलं आहे. निरोध म्हणजे नष्ट करणे, नाहीसं करणे. याला नाहीसं करू शकतो आपण, याला नष्ट करू शकतो आपण. मग नष्ट कशाने करू शकतो आपण? कोणती गोष्ट आहे, काय केल्यामुळे हे नष्ट होऊ शकते? तर त्याला भगवंत असे म्हणतात की दुःख मुक्तीचा जो मार्ग भगवंताने सांगितला, दुःख निरोधागामिनी पटिपदा आर्य सत्य, ज्याला आर्य अष्टांगिको मग्गू असं म्हटलं आहे. आर्य अष्टांगिक मार्ग. या सर्व प्रकारच्या दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल तर आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण, आचरण तुमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट याला जाणून घेतलं पाहिजे, याला समजून घेतलं पाहिजे. कारण या गोष्टींना जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या मनातील अज्ञान पूर्णपणे नष्ट होऊ शकते, नाहीसं होऊ शकते. कारण बघा, मनुष्य याला जाणतच नाही, याला मनुष्य समजून घेत नाही, आणि या गोष्टींना समजून न घेतल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा पुन्हा पुन्हा दुःख होत असते. मग आर्य अष्टांग मार्ग कोणता आहे? तर सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक समाधी आहे,
आणि सम्यक स्मृती आहे, सम्यक समाधी आहे, सम्यक कर्मांत सुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे 8 प्रकारचे अंग ज्याला आर्य अठांगिको मग्गो, आर्य अष्टांगिक मार्ग असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि हे जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हा मनुष्याच्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे, जो अंधकार आहे, या सर्व प्रकारच्या अज्ञानाला, अंधकाराला नष्ट करण्यासाठी हा आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला सहाय्यक ठरत असतो, आपल्याला मदत करत असतो. आणि या 4 आर्य सत्याचं यथाभूतपणे जर आपण आकलन केलं, परीक्षण केलं, निरीक्षण केलं, त्याचं विश्लेषण केलं, तर खऱ्या अर्थाने आपण दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये पहिलं पाऊल त्या ठिकाणी उचलत असतो. अज्ञान जोपर्यंत नष्ट होत नाही, अज्ञानाला जोपर्यंत नाहीसं करत नाही, तोपर्यंत मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाला कधी प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे दुःखमुक्तीचं जे 14वं बंधन आहे, तर ते अविद्या हे बंधन आहे. आता हे जे अंग आहे, जसं उदाहरण म्हणून समजून घ्या, विषय निघला म्हणून, जसं अशोक चक्र आहे. अशोक चक्रामध्ये किती आर्य आहे? 24 आर्य आहे. धम्मचक्रामध्ये किती आर्य आहे? काय माहित आम्हाला कुठे धम्मचक्र. धम्मचक्रामध्ये 24 कसं काय? एक तर अशोक चक्रामध्ये 24 असतील, नाही तर मग धम्मचक्रामध्ये असतील. आता आर्य अष्टांग मार्गाचं म्हणतो आता आपण, तुम्हाला धम्मचक्र माहीतच नाही. बरं, लक्षण चक्रामध्ये किती असतात? 36 कुठून आला आता? 36 बघा, 2 चक्र आहे. एक आहे 24 आर्यांचं चक्र आणि दुसरा आहे 32 आर्यांचं चक्र. 32 आर्यांचं चक्र ज्याला लक्षण चक्र किंवा धम्मचक्र असं सुद्धा म्हणतात. आपण 4 आर्य सत्याला सुद्धा अशोक चक्र सुद्धा म्हणतो आणि धम्मचक्र सुद्धा म्हणत असतो. मग अशोक चक्रामध्ये अर्थात धम्मचक्रामध्ये जे 32 आर्याचं चक्र आहे, ते फक्त तुम्हाला सारनाथला पाहायला मिळते, ज्याला लक्षण चक्र असं म्हटलं आहे. म्हणजे बोधिसत्वावरती जे 32 लक्षणं होते, त्या 32 लक्षणांचं प्रतीक म्हणून चक्रवर्ती सम्राट अशोकांनी सारनाथ या ठिकाणी 32 आर्यांचं चक्र एक निर्माण केलं होतं. सारनाथच्या म्युझियममध्ये जर तुम्ही गेला तर आजही आपल्याला ते भग्न अवस्थेमध्ये 32 आर्यांचं चक्र आपल्याला पाहायला मिळत असते. आपल्याला फक्त 24 आर्याचं माहित आहे, ऍक्च्युअली 32 आर्याचं सुद्धा चक्र त्यांनी निर्माण केलं होतं. तर मग 24 आर्याचं चक्र म्हणजे काय? ते जे स्पोक आहे, ते जे आर्य आहे, तर ते कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? अशोक चक्र जे आहे ते कशाचं प्रतीक आहे? त्याच्या 24 कड्या आहे, ते कशाचं प्रतीक आहे? नाही, कशाचं? काही काही लोक असं म्हणतात की दिवसाचे किती घंटे आहे? 24 तास आहे. 24 तास आहे. मग 24 तासाचं प्रतीक वरून 24 स्पोक आहेत असं म्हणतात. साप खोटा आहे. त्यानंतर काही काही लोक असं म्हणतात, जे प्रत्युत्तर समुत्पाद सिद्धांत आहे, कार्यकारण भाव, त्याच्या 12 कड्या आणि पुन्हा 12 कड्या, उलट्या 12 कड्या 24 होते म्हणून 24 म्हणतात. मग चक्र जर सरळ फिरत पुन्हा उलट कसं येईल? उलट थोडे येते, ऐक ना. 12 पर्यंत समजा सरळ आलं, ऐक ना, 12 पर्यंत सरळ आलं, मग 12 पासून असं उलट कसं जाईल? चक्र तर सरळ फिरेल ना, चक्र तर सरळ फिरेल. तर प्रत्युत्तर समुत्पाद सिद्धांत सुद्धा त्याचा अर्थ नाही. अलीकडच्या काळामध्ये लोक मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा असं 12 प्रकारचे जे तत्व लिहितात आणि ते असं म्हणतात की हे 12 जे चक्र आहे, 12 आर्य आहेत म्हणून 12 प्रकार तत्व आहे आणि त्याला अशोक चक्र म्हणतात. कधी कधी बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचे गुण 24 होतात. बुद्धामध्ये आहेत, बुद्धामध्ये 9 गुण आहेत, धम्मामध्ये 6 गुण आहेत आणि संघामध्ये 9 गुण आहेत. 9 9 18 आणि हे 6 24 असंही म्हटलं जातं. परंतु ऍक्च्युअल मध्ये जर त्याचा अर्थ जर असेल तर तो अर्थ म्हणजे 4 आर्य सत्य. जे अशोक चक्राचा जो मिनिंग आहे, जो अर्थ प्रॉपर आहे, म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक हे काय सर्वसाधारण नव्हते.
6 वर्षापर्यंत मोगली पुत्त तिस्स भंतेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण त्रिपिटकांचं अध्ययन केलं होतं, अभ्यास केला होता. आणि अभ्यासाअंती त्यांनी आपली ही धम्म चळवळ बघा गतिमान केली. आणि हे जे चक्र आहे, या चक्रामध्ये जे 24 कडे आहे, पहिल्या दुःखाच्या कडे किती होत्या बघितल्या आपण? दुःखाच्या कडे किती होत्या? 12. त्याच्यानंतर दुःख समुदायाच्या कडे किती आहे? 3. 12 आणि 3 15. दुःख निरोधाची एक कडी किती झाले? 16. आर्य अष्टांग मार्गाचे किती अंग झाले? 8. 16 आणि 8 24. म्हणजे धम्मचक्राचा प्रॉपर जो मिनिंग आहे, अर्थ आहे, तो अर्थ म्हणजे 4 आर्य सत्य. या 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने त्यांनी जाणलं, समजून घेतलं, त्यांचं चिंतन मनन केलं. आणि हे जे चक्र आहे, हे चक्र म्हणजे धम्माचं प्रतीक आहे. अशोक चक्र ज्याला आपण म्हणतो, ते धम्माचं प्रतीक आहे. कारण 4 आर्य सत्य भगवंताने धम्मचक्र सूत्रामध्ये सांगितले. म्हणजे 4 आर्य सत्य अर्थात धम्माला गतिमान केलं, धम्माच्या चक्राला त्यांनी गतिमान केलं. आणि त्यामुळे हे जे 24 प्रकारचे अंग आहे, दुःखामध्ये 12 अंग आहे, दुःख समुदायामध्ये 3 अंग आहे, दुःख निरोधाचं 1 अंग आहे, आणि दुःख निरोधागामिनी पटिपदा आर्य सत्याचं हे 8 अंग आहे, अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग आहे. अशा प्रकारची 24 अंग अर्थात त्याला धम्मचक्र सुद्धा आपण असं म्हणत असतो. आणि त्यामुळे पुन्हा आता कोणी जर असं म्हटलं असेल की धम्मचक्राचा अर्थ काय होतो किंवा त्या 24 कड्यांचा अर्थ काय होतो, तर 4 आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आपण विश्लेषण केलं पाहिजे. आणि त्यामुळे या 4 आर्य सत्यांच्या प्रती यथाभूतपणे ज्ञान, आकलन, त्याचं परीक्षण, त्याचं निरीक्षण करणे, त्याला जाणणे, त्याला समजून घेणे, अर्थात अज्ञानाला परिपूर्णपणे नष्ट करणे, नाहीस करणे. आणि त्यामुळे जो मनुष्य या 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणतो, समजून घेत असतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं अज्ञान नष्ट करतो, नाहीस करतो, ज्यालाच अविद्या असं म्हटलं आहे. अविद्या म्हणजे 4 आर्य सत्यांच्या प्रती असणारं अज्ञान. हे अज्ञान जोपर्यंत नष्ट होत नाही, नाहीस होत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये प्रज्ञारूपी दिव्य चक्षु कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण सुद्धा जाणावं, समजून घ्यावं, आणि आपल्या मनातील सर्व प्रकारचे अज्ञान, अंधकार नष्ट करून आपलं जीवन सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.